मी इकडे आचार्यासारखं काय बनवतेय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच समजेल. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी सीरीज. गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी सर्वात आधी अंघोळ वगैरे करून घेतली. त्यानंतर इकडे मला सर्व मसाले वाटायचं काम लागलं होतं आणि अद्रक, लसूण, सर्व गरम मसाले, कोथिंबीर हे सर्व मी वाटून घेतलं. त्यानंतर लगेच कुकरला डाळ लावून घेतली आणि भावाचं डोहाळ जेवण असल्यामुळे इकडे स्वयंपाकी वगैरे लावले होते स्वयंपाक बनवण्यासाठी. ते आले होते, चुलीची पूजा वगैरे करून घेतली त्यांनी आणि बटाटे उकडायला ठेवले. लगेचच इकडे बायकांनी पीठ वगैरे मळायला घेतलं होतं. त्यानंतर इकडे आहेराला जे काही ओटीचं सामान वगैरे लागतं त्याचीसुद्धा पॅकिंग करून ठेवली. त्यानंतर इकडे भात बनवण्यासाठी त्यांनी सर्व मसाले वगैरे काढून घेतले होते. लगेचच भात वगैरे शिजत टाकला. त्यानंतर घरच्या सर्वांसाठीच आधी इकडे नाश्ता बनवून घेतला. उपमा बनवला होता नाश्त्यामध्ये आणि त्यानंतर इकडे मी सुद्धा आचार्यासारखं इकडे भाताला थोडंसं फिरवत होते आणि आचार्याची फिलिंग येत होती मला ते फिरवताना. त्यानंतर सर्वांनी इकडे नाश्ता वगैरे करून घेतला. हे माझे भाऊजी आहेत जे की सर्व कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतात आणि मदत करायला पुढे असतात आणि त्यांनीसुद्धा इकडे नाश्ता करून घेतला. आणि त्यानंतर इकडे मी मम्मीला देवपूजेला फुलं वगैरे नेऊन दिली आणि इकडे त्यांनी भाजीसाठी आणि जे काही वरण फोडणी टाकण्यासाठी सामान वगैरे रेडी केलं होतं. लगेच भाजी बनवून घेतली आणि वरणसुद्धा इकडे रेडी झालेलं होतं आणि गरम खूप जास्त होत होतं कारण आज गावामध्ये लाईटच राहत नव्हती. 5-5 मिनिटाने लाईट जात होती आणि इकडे मी सुद्धा सिंपल असं रेडी झाले होते. मी साडी वगैरे काही वेअर केली नव्हती, गरम खूप होतं आणि इकडे मंडप छोटासा इकडे मारून झाला होता आणि पुढचा पार्ट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत बाय.